ए बाळा, काय काय? अरे तुला मी ना एक प्रश्न विचारते, विचारू का? नको नको बाई, मला लय अभ्यास आहे. विचारू ना, लय सोपा आहे तुला. पटकन विचारा. बर, लगेच 2 मिनिट. एक माणूस आहे ना, विहिरीत पडला, त्याला पोहता येत नसतं. हा, रस्त्याने चालता चालता तो विहिरीत पडला, त्याला पोहता येत नसतं. आणि पोहता येत नसल्यामुळं तो काय करू लागला, देवाचा दावा करू लागला, का देवा मला वाचव, देवा मला वाचव. हे गणपती बाप्पा मला वाचव. नंतर म्हणलं हे मारुतीराया मला वाचव. परत नंतर म्हणलं हे महादेवा मला वाचव बाबा वाचव. आणि नंतर म्हटला हे विठ्ठला मला वाचव, हे पांडुरंगा मला वाचव. पण आहे ना, कोणताच देव त्याच्या मदतीला धावून नाही गेला. का बरं नसेल गेला? हा, आठवलं. अगं आई, त्याने काय केलं असन, लय पाप केला असन, वाईट वागला असन तो जास्त, त्याच्यामुळे नसन आले देव. नाही रे बाळा, काय तू शाळेत जाऊन तुझा उपयोग नाही, चुकलं उत्तर. तर अरे तुला मी सांगते, हे बघ, गणपती बाप्पा म्हटला का महादेव जाईन. महादेवाला वाटलं का मारुतीराया जाईन. मारुतीरायाला वाटलं पांडुरंग जाईन. पांडुरंगाला वाटलं विठ्ठल जाईन. आणि, कोणीच त्याला वाचवायला गेलं नाही. हे तर चुकीचं झालं मग. मग म्हणून सांगते, कधी पण एकाच देवाची भक्ती करा. हा, अशी वेळ येते, कळलं का?